पोटॅटोची भाजी देऊ ना तुला टिफिनला. पोटॅटोची. हॅलो एव्हरीवन, होप सो सगळे खूप छान मस्त मजेत असाल. आणि हो, वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि आपलं स्वागत आहे आपलं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, आता मी इथे ना सकाळी हर्षसाठी बटाट्याची भाजी बनवते. बटाट्याची भाजी म्हणजे जे काप असतात ना, पण ते गोलवाले मोठेवाले नाही, छोटे छोटेवाले ट्रायंगलवाले असतात किंवा स्क्वेअरवाले असतात ना, ते बनवते. ती भाजी माझ्या दोन्ही मुलांना खूप आवडते. पण द्वितीला सध्या आता स्कूलमध्ये एक्झाम चालू आहेत, त्याच्यामुळे द्वितीचं स्कूल हाफ डे असतं. सो तिला काही टिफिन वगैरे द्यायचा नसतो. हर्षसाठी अजून 5-6 दिवस मला टिफिन बनवावं लागेल. त्यामुळे ना मग त्याला टिफिन देताना बऱ्याचदा हा विचार करावा लागतो की त्याच्या आवडीची भाजी काय असेल. आणि म्हणूनच मग मी म्हटलं चला आज बटाट्याचे असे छोटेवाले काप बनवूया. कारण ही भाजी तो घरी जेवायला म्हणून खातो आणि टिफिनलाही घेऊन जातो. त्याला अजिबात कंटाळा येत नाही ही भाजी खायला. त्याच्या 2-3 ज्या काही आवडीच्या भाज्या आहेत ना, त्यातली ही एक भाजी. एकतर ही भाजी पटकन बनते, बनायलाही खूप सोपी आहे आणि मेन म्हणजे मुलं आवडीने खातात. म्हटलं चला ही भाजी ना मी माझ्या बहिणीला बनवताना बघितलेली तिच्या मिस्टरांसाठी. आणि मग तेव्हापासून ना माझ्या मेनूमध्ये म्हटलं चला एकदा ट्राय करून बघूया. मग मी माझ्याकडे ट्राय केली आणि माझ्या मुलांना खूप आवडली. मग तेव्हापासून ना मोस्ट ऑफ द टाईम मुलांच्या डब्याला माझ्याकडे ही भाजी असतेच असते. तुम्ही कधी बनवली नसेल ना तर बनवून बघा, खूप सोपी आहे, पटकन बनते. थोडीशी हळद घालायची, थोडंसं लाल तिखट घालायचं किंवा जो काही आपल्या घरातला मसाला असेल ना तो घालायचा आणि भाजी ना छान अशी तव्यावर परतवून घ्यायची. लगेच मी झाकण वगैरे ठेवणार नाही शिजण्यासाठी, कारण ना ते झाकण ठेवलं की ते असे शिजून मऊ होतात. ते मऊ झालेले मुलांना आवडत नाही. थोडी क्रिस्पीमध्ये असतील ना तर ते त्यांना छान लागतात. चला आता भाजी गॅस कमी केलेला आहे, भाजी गॅसवर होते, तव्यावर होते. तोपर्यंत म्हटलं आता याची ओरल एक्झाम चालू आहे म्हणून मग त्याचं थोडंसं रिव्हिजन घेऊया. अभ्यास तर साईड बाय साईड चालूच होता. तोपर्यंत म्हटलं चला एकदा परत भाजी बघूया. आणि भाजी पण होत आली होती, फक्त मीठ घालायचं बाकी होतं. मीठ घालून घेतलं आणि नंतर ना शेवटची 5 मिनटं अशी थोडी शिजवून घेतली, म्हणजे थोडीशी शिजली पण जाते आणि नाहीतर मग खूप जास्त कडक होते. तशी ती थोडी क्रिस्पी आणि थोडीशी मऊ अशी खायला छान लागते, म्हणजे मुलांना तरी ती तशी आवडते. चला तर भाजी वगैरे माझी बनवून झाली आहे. आता आधी हर्षला स्कूलला सोडून येते आणि आज ना मला घरातली भरपूर काही कामं करायची होती, तर तीच सगळी तुमच्याबरोबर शेअर करते. हर्षला वगैरे सोडून आले आणि येईपर्यंत ना मग दुपार झालेली असते. दुपारचे 1 वाजत येतात मला पूर्ण त्याला सोडून वगैरे घरी येईपर्यंत. कारण मग येता येता मी काहीतरी भाज्या वगैरे असं काही ना काही घेऊन येते. तशा आज पण घेऊन आले होते. त्याच्या आधी म्हटलं चला जेवण करून घेऊया. आणि जेवणाच्या मेनूमध्ये आजकाल दुपारच्या जेवणामध्ये माझ्या बुंदी रायता हा पदार्थ एक ॲड झालेला आहे. मी रोज म्हटलं तरी खाते. मागच्या वर्षीपासून मला हे बुंदी रायता खायची सवय लागली आहे. आधी मला असं वाटायचं की हा खूप बनवायला डिफिकल्ट आहे, पण हा खूप बनवायला इझी आणि पटकन बनून होतो. आधी द्वितीला जेवायला दिलं, नंतर माझं पण ताट तयार करून ठेवलं. पाण्यामध्ये फक्त बुंदी 5 मिनटासाठी सोक करायला ठेवायची. एका दुसऱ्या वाटीमध्ये दही घ्यायचं, त्यात थोडंसं लाल तिखट, थोडंसं जिरं पावडर आणि थोडीशी काळी मिरी पावडर एवढं ॲड करायचं. आणि ती बुंदी जी आहे ना ती खारी बुंदी आहे, त्याच्यामुळे मिठाची काही गरज नाही लागत. तुम्ही जर केलं नसेल ना आणि जी काही सोक केलेली बुंदी आहे ना ती बुंदी आणि ते दही एकत्र करायचं, मस्त मिक्स करून घ्यायचं आणि झालं आपलं बुंदी रायता तयार. तुम्ही कधी केलं नसेल ना तर करून बघा, छान लागतं. त्याला ना फोडणी वगैरे असं खूप जास्त एक्स्ट्राचं मी काही करत नाही. खूप साधा सिंपल 2 मिनटात बनून रेडी होतो. आधी मला अशी सवय होती, आणलेली प्रत्येक भाजी फ्रीजमध्ये ठेवायची. आणि आता असं सवय लागली की जास्तीत जास्त भाज्या बाहेर ठेवायच्या आणि 2-3 दिवसाच्याच आणायच्या, किंवा जेवढ्या आणल्या असतील तेवढ्या मग 2-3 दिवसात संपवायच्या आणि मग नंतर दुसऱ्या भाज्या घेऊन यायच्या फ्रीजमध्ये ठेवून खाण्यापेक्षा. आता ही सवय मला नव्याने लागलेली काही महिन्यांपूर्वीच. त्याच्यामुळे ना टोमॅटो वगैरे ह्या सगळ्या गोष्टी वरतीच ठेवल्या जातात, फ्रीजमध्ये वगैरे नाही ठेवत मी. आणि वरती चांगले राहतात टोमॅटो. आधी असं वाटायचं की
फ्रीजमध्ये ठेवले तरच. फक्त एवढंच आहे का खूप जास्त पिकलेले असतील ना किंवा खूप जास्त पिकायला लागले ना, मग तेव्हा शेवटचे 1-2 दिवस मी टोमॅटो फ्रीजमध्ये ठेवते. भेंडी वगैरे आता लगेच 1-2 दिवसात करणार होते म्हणून धुवून ठेवले. आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की भाऊ आला होता गावावरून, म्हणजे तो गावी गेला होता मिस्टर आणि भाऊ, आणि मग ते येताना ना असं बरंच काय काय सामान घेऊन आले होते. ते पण आज मला हे ठेवून द्यायचं होतं. आणि हा कढीपत्ता आईने पाठवला होता, कारण गावी कढीपत्त्याचं मोठं झाड आहे, त्याच्यामुळे असं काहीच टेन्शन नाही आहे. आणि मेन म्हणजे त्याच्यावर काही औषध वगैरे पण मारलेलं नसतं. मग म्हटलं चला, मी हा कढीपत्ता असा काढून वगैरे नाही घेतला. 2-3 दिवस मी त्याला तसंच सुकवत ठेवला आणि आता म्हटलं चला काढून घेते. स्टार्टिंगची ना आधी मी एक काडीचे कढीपत्त्याची जी पानं आहेत ना ती काढून घेत होती. नंतर माझ्या लक्षात आलं नाही, हे खूप वेळखाऊ प्रोसेस होणार आहे, म्हणून मग स्टार्टिंगची जी पुढच्या शेंड्यांची जी पानं आहेत ना ती खराब झाली होती काही तेवढी फक्त बाजूला काढून घेतली. आणि मग नंतर किचनवरच अशी सगळी पानं ना हाताने कुस्करवून घेतली किंवा सगळी एकदम काढून घेतली आणि मग आता डब्यात वगैरे भरून ठेवते. तसंही ना हा कढीपत्ता सुकवलेला चांगला वाटतो मला यूज करायला, कारण तो खाल्ला जातो. आणि जर असाच आपण डायरेक्ट भाजीमध्ये टाकला ना तर ते साईडला काढून टाकला जातो तो. म्हणून मग मोस्टली मी तसंही कढीपत्ता सुकवून वगैरेच ठेवत असते. असं म्हणतात ना की आई झाल्यावरच आई पण कळतं किंवा आईचं महत्त्व कळतं. ते खरंच आहे. जेव्हा ना मी फर्स्ट टाईम डिलिव्हरीला गेले ना, तेव्हा मी अक्षरशः हा विचार केला होता की आत्ता जे काही माझी डिलिव्हरी होईल ना, जे काही होईल ही माझी फर्स्ट आणि लास्ट असेल. याच्यानंतर परत मी इकडे म्हणजे ह्या डिलिव्हरी वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये पडणारच नाही आहे. कारण जो काही पेन होता ना, ज्या काही कळ्यांचा पेन असतो तो बापरे भयानक होता. त्याच्यानंतर ना त्यावेळेस मला जेवढी आईची आठवण आली ना, त्यावेळेस मला सगळं आठवत होतं तिथे लेबर रूममध्ये, की आपण कधी नकळत किती पटकन बोलून जातो, काही बोलून जातो, उलटसुलट बोलून जातो किंवा रागात बोलून जातो, हेच नाही असंच नाही, हेच केलं तेच केलं असं. पण त्यावेळेस कळतं की आपल्या आईने आपल्यासाठी किती त्रास काढला आहे. आणि आता तर अजून प्रत्येक वेळेस ना जेव्हा पण माझा भाऊ वगैरे गावावरून येतो ना किंवा आम्हीही गावी जातो किंवा येतो, त्यावेळेस ना आई जे हे काय पाठवत असते ना, त्यावेळेस खरंच कळतं की आई पण काय असतं ते. आणि ऑफकोर्स आता मी स्वतःही अनुभवते, कारण आज सकाळचीच गोष्ट आहे. तसं म्हटलं तर हर्षला फोर्सफुली मी चण्याची डाळ डब्याला देऊ शकत होते, पण माझी नाही हिंमत झाली. जेव्हा मुलं घरी असतात ना, जरी आवडीची भाजी नसेल ना तरी टी व्ही बघत, गप्पा मारत किंवा काहीतरी टाईमपास इकडचं तिकडचं बोलत असं करून ना आपण मुलांना भरवून घेतो किंवा मुलंही खाऊन घेतात. पण स्कूलमध्ये तसं नसतं. स्कूलमध्ये जर आवडीची भाजी नसेल ना तर मुलांची चिडचिड होते, कारण तोच एक ब्रेक त्यांना मिळालेला असतो लंच टाईमचा. त्यांच्या ओव्हरऑल म्हणजे कंटिन्युअसली काही ना काही पिरियड्स वगैरे चालू असतात. जरी छोटी मुलं आहेत, खूप स्ट्रिक्ट नसेल तरी पण शेवटी त्यांना तो एक ब्रेक मिळालेला असतो. आणि त्या ब्रेकमध्ये पण ना ते वाट बघत असतात टिफिन ब्रेकची. आणि जर आवडीची भाजी नसेल ना तर खूप चिडचिड होते त्यांची. आणि ते सगळं ना चिडचिड वगैरे व्हायला नको किंवा आपल्या मुलांनी छान टिफिन खाल्ला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आता माझ्या डोक्यात येत राहतात. आणि मग त्याच्यासाठी ना किती पण कंटाळा आला, डबल काम करावं लागलं तरी पण आपण बऱ्याचदा, मीच काय सगळ्याच आई लोक असंच करत असतात, किती पण त्रास झाला तरी काही ना काही आपल्या मुलांना त्यांच्या आवडीचं बनवून देत राहतात. तसंच आता हे सगळं माझ्या आईने मला बनवून दिलं होतं. मी तिला खूप सांगत होते की काहीच पाठवू नको, काहीच देऊ नको, कारण तिच्या हातांना खूप त्रास होतो. तिला म्हणजे छोटीशी वस्तू उचलायला देखील जमत नाही. पण तरीही आमच्या तिघां भावंडांसाठी ती हे सगळं करून, उन्हाळ्यामध्ये त्रास झाला तरी गावी सगळे एकमेकांची हेल्प करून वगैरे, सगळ्यांची हेल्प घेऊन किंवा ती पण कुणाकडे तरी मदतीला जाऊन असं सगळ्यांच्या मदतीने असं सगळं करून पाठवत असते. थोडंसं वाईट पण वाटतं आणि चांगलं पण वाटतं. आणि आता समजते का ती एवढा सगळा त्रास होत असूनसुद्धा आपल्यासाठी एवढं सगळं का करते. कारण आता मी आई झाली आहे ना, ते म्हणतात ना आई झाल्यावरच आईचं महत्त्व कळतं, ते असंच असतं. चला, सगळं सामान जे काही आईने पाठवलं होतं ना ते भरून घेतलं. आणि ते सामान ना खरंच खूप हेल्पफुल होतं वर्षभरासाठी. मी नको बोलत असते आणि ऑफकोर्स मला नाही दिलं तरी ओके असतं, पण जेव्हा ते यूज होतं ना त्यावेळेस खरंच कळतं, अरे नाही बरं झालं हे आहे किंवा बरं झालं ते दिलं, असं पण होतं. चला, तर आता माझे ना आज सकाळपासून ना एक्स्ट्राची बरीच कामं झाली, पण घरातले ही रेग्युलर कामं राहिली होती. कपडे वगैरे सुकत घालायचे राहिले होते. म्हटलं चला आधी हे सगळं करून घेऊया.
2-3 दिवसापासून ना ही सगळी कामं आहेत ना ती भरून वगैरे ठेवायचे. 2-3 दिवसापासून कांदे वगैरे येऊन पडले होते, पण मी आज उद्या करत टाळत होते. फायनली आज सगळी कामं कंप्लीट झाली आणि त्याच्यामुळे ना खूप छान वाटत होतं. संध्याकाळी ऑफिसवरून आले, त्याच्यानंतर आमच्या दोघांसाठी मस्त असं चहा करून घेतला, चहा वगैरे घेतला आणि खूप छान वाटत होतं चहा घेतल्यानंतर. चला तर आजचा व्हिडिओ होपसो तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर डू लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि काही सजेशन्स असतील ना तर प्लीज कमेंट्समध्ये कळवा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.